तर नेहमीप्रमाणे आपला हा व्हिडिओ पण एकदम स्पॉन्टॅनियस असणार आहे। मी आता जर्मनीतल्या पार्कमध्ये आली आहे आणि इथे वसंत म्हणजे स्प्रिंग या ऋतूची सुरुवात झाली। आज पहिला दिवस आहे त्याचा 21 मार्च। तर इथं सगळीकडे एवढी छान छान फुलं फुलली आहेत आणि इथली बाग पण ते एवढी सुंदर मेंटेन करतात। सो ते मला आज तुम्हाला दाखवायचं होतं। सो माझ्या मागचं जे झाड आहे ते चेरी ब्लॉसमचं झाड आहे आणि हे माझं वन ऑफ द फेवरेट्स आहे। सो अशी सगळी झाडं ज्यावेळी एके ठिकाणी असतात ना त्यावेळी ते खूप सुंदर दिसतं दिसायला आणि एका महिन्यानंतर वगैरे अजून जास्त बहर येतो अशा झाडांचा। आणि इथे ना अशा हायकिंग ट्रेल्स असतात, म्हणजे स्पेशल हायकिंग असतं की ज्याच्या दोन्ही साईडला फक्त ही अशी झाडं आहेत आणि खूप खूप सुंदर एक्सपिरियन्स असतो तो। लाईक हे फेंट पिंक कलरचं झाड आहे जे फुलं आहेत त्याची, तर वेगळ्या प्रकारचे चेरी ब्लॉसम्स असतात, ते अजून डार्क असतात आणि अजून बहर असतो त्याला। सो हे वन ऑफ द हायलाईट्स आहे इथलं, म्हणजे युरोपमध्ये आहे, जपानमध्ये आहे, US मध्ये आहे, सगळीकडेच आहे। पण मुद्दामून गव्हर्मेंट काय करतं तर त्याचं प्लांटेशन एकत्र करतं सो दॅट ज्यावेळी ते बहरतील त्यावेळी ते खूप सुंदर दिसेल। आणि येस, नेक्स्ट मंथमध्ये जी हाईक आहे, होपफुली त्या हाईकला जर मी गेले तर त्या हाईकवरून मी नक्की एक व्लॉग करेन। त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचं नोटिफिकेशन मिळेल। सगळी गार्डन्स इथं खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केली जातात। जसं आत्ता वसंत ऋतू आहे, नंतर फॉल म्हणजे शिशिर ऋतूची ज्यावेळी सुरुवात होते ना त्यावेळी नवीन झाडं लावतात ते, आणि वसंत ऋतूत वेगळी झाडं लावतात। असं त्या सीझनल प्लांट्स जे असतात ते त्या सीझनमध्ये गव्हर्मेंट इथे लावतं, त्यामुळे लँडस्केप पूर्ण खूप असं बघण्याजोगं असतं नेहमीच। आणि अजून तरी जस्ट सुरुवात झाली आहे वसंत ऋतूची, अजून असं खूप सूर्यप्रकाश यायला नाही लागलेला इकडे। एकदा एकदम पूर्ण आठवडाभर सूर्यप्रकाश असला ना की सगळी झाडं अजून जास्त छान फुलतात। अजून दुसरी जी फुलं आपण पाहिली जी थोडीशी मोठी होती आणि अशीच लाईट पिंक आणि डार्क पिंकचं कॉम्बिनेशन असलेली होती, त्याला मॅग्नोलिया असं म्हणतात। चेरी ब्लॉसम्स आहेत, मॅग्नोलिया आहे, ट्युलिप्स आहेत, छोटे छोटे ट्युलिप्स इन बिटवीन व्हिडिओजमध्ये दिसले तुम्हाला। आणि अजून अशी पर्पल कलरची छोटी छोटी फुलं असतात जी एडिबल फ्लावर्स असतात, म्हणजे ते काय करतात की डेझर्ट्स वगैरे बनवल्यानंतर त्यावर ते टाकतात आणि खूप सुंदर दिसतं ते डेझर्ट आणि तुम्ही ती फुलं खाऊ पण शकता।
सो अशा सगळ्या वेगवेगळ्या फुलांचा आणि वेगवेगळ्या प्लांट्सचा आता सीझन आहे आणि खूप सुंदर असतो हा सीझन युरोपमध्ये व्हिजिट द्यायला. सो होप तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीसोबत शेअर करा आणि या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो अंटिल नेक्स्ट टाईम, बाय.